नमस्कार सर्व पालकांना माझा नमस्कार. मी डॉक्टर संजीवनी केळकर. मी आपल्याला मार्गदर्शन माइंड मॅटर्स मोस्टच्या 4थ्या भागातून देणार आहे आणि हे मार्गदर्शन आपल्या पाल्यांसाठी आहे. सध्या जो डिजिटल धुडगूस चाललेला आहे त्या संदर्भात आहे. विपश्यनेचे गुरुजी एस.एन. गोयंका यांचे एक वाक्य आहे, mental action precedes every physical and vocal action. Mind comes first. Mind is supreme. All our actions are decided by mind. The world is led around by mind. It is one thing that brings everything else under its sway. Mind matters most. मोबाईलवर तुम्हाला जी विविध ॲप्स दिसतात ती सर्वांना स्वतःकडे खेचून घेतात. त्याच्यात जादू असते. तुमचे फोटो दिसले की त्याला फिल्टर लावला की तुम्ही सुंदर दिसता. ट्रिक्स असतात. त्यांनी कन्फ्युजन वाढतं आणि अधिकाधिक व्यसन लागतं अधिकाधिक पाहण्यासाठी. त्यामुळे ते गोंधळ घालतात आणि मेंदूला फसवतात. मेंदूमध्ये आपल्या रसायन निर्माण होतं डोपॅमिन नावाचं आणि ते डोपॅमिन फास्ट रिवॉर्ड्स देतं. आनंद होतो आपल्याला आणि मनात गोंधळही उडतो. हे पाहू की ते पाहू, काय पाहू, आधी मल्टिपल ऑप्शन्स आहेत. या फोटोमध्ये तुम्हाला ती मुलगी दिसतेय, तिच्या डोळ्यामध्ये दिसतंय आश्चर्य. तिला काय दिसतंय ते आपल्याला माहिती नाही. आपण काहीतरी अनपेक्षित पॉर्न दिसू शकतं, काहीतरी विचित्र विक्षिप्त विकृत दिसू शकतं आणि या मुलाच्या डोळ्यावर पडलेल्या मोबाईलचा निळा प्रकाश या मेंदूवर नक्कीच परिणाम करतो. त्यामुळे ह्या सगळ्याला आपल्याला थांबावं लागणार आहे, व्यसन बंद करायला. डोपामिन म्हणजे काय तर मेंदूचं न्यूरोट्रान्समीटर किंवा केमिकल. बक्षिसाची भावना किंवा रिवॉर्डचं फिलिंग येतं आणि मोटिवेशन पण मिळतं त्याच्यामुळे. स्लो डोपामिन आणि फास्ट डोपामिन असे 2 प्रकार आपण त्याचे पाडतो. प्रयत्नांनी मिळवलेलं जे डोपामिन असतं प्रयत्नांनी मिळालेलं डोपामिन म्हणजे हळूहळू चांगलं काम करून कष्ट करून मिळालेलं यश हे सर्वोत्तम असतं. ते शिकण्यातून मिळतं. त्यांनी दीर्घ आनंद मिळतो. खेळ, वाचन, नृत्य, संगीत, पेंटिंग वगैरेतून हे मिळतं आणि हे टिकतं. हे वरवरचं नसतं. हे लक्षात ठेवण्याची गरज आहे. इथे तुम्हाला 2 न्यूरॉन्स मधून जाणारं डोपामिन कसं रिले होतं ते दिसतंय. डोपामिनचा केमिकल फॉर्म्युला दिसतो आहे C8H11NO2. त्यानंतर डोपामिन लूप कसं होतं ते पहा. फोनमध्ये पाहिल्याबरोबर आनंद होतो व्यक्तीला, मुलाला, आपल्याला पण. डोपामिन वाढत जातं, आनंद होतो. मग फोन खाली ठेवला की डोपामिन कमी झालं की अपसेट होतं. मग पुन्हा फोन, असं ते चक्र सतत चालू राहतं. फास्ट डोपामिन म्हणजे काय तर सततचं स्क्रोलिंग केलं की तात्काळ आनंद मिळतो आणि त्यांनी ॲडिक्शन किंवा व्यसनाचा धोका निर्माण होतो. चीप डोपामिन that ruins natural rewards. Doom scrolling, video game grinding, junk food खाणं, गॅम्बलिंग, इंटेन्सिव्ह शॉपिंग आणि पोर्नोग्राफी किंवा अनेक विकृती ज्या दाखवल्या जातात त्या सगळ्या. तर ते सगळं आपल्याला थांबवायचं आहे म्हणून हा खटाटोप चालू आहे. म्हणून आपल्याला 2 मिनिटाचे नियम करायला पाहिजे. त्या नियमामध्ये मुलांना थांबवा. जर तुम्ही बघताय तर ऐका, त्यांना समजून घ्या ते काय बघतायत. एकदम त्यांच्यावर ओरडू नका आणि मग त्यांना समजवा की बेटा हे तुमच्या चांगल्यासाठी नाहीये, तुम्हाला याचं व्यसन लागतं म्हणून असं करू नका. पालक आणि मुलांचं नातं फार महत्वाचं आहे. याच्यामध्ये पालकांमध्ये आणि मुलांमध्ये संवाद व्हायला पाहिजे. कधी जमलं तर आठवड्यातून 1-2दा आपलं मूल काय बघतंय ते बघायला पाहिजे. त्याच्याबरोबर बघायला पाहिजे, तिच्याबरोबर बघायला पाहिजे. म्हणजे त्यांचा तुमच्यावर विश्वास बसला पाहिजे आणि
तुमचाही त्यांच्यावर विश्वास बसला पाहिजे की ते वाईट काहीतरी बघत नाहीयेत. हे सगळं महत्वाचं आहे आणि हेच पालक मुलांचं नातं सगळ्यात महत्वाचं आपल्याला जपायचं आहे. त्याच्यासाठी नियम करा, सुवर्ण नियम किंवा गोल्डन डिजिटल रूल्स, की बेडरूम मध्ये फोन न्यायचा नाही. 3 डॉट्स दिसले तर त्याच्यावर नॉट इंटरेस्टेड वर क्लिक करायला शिकवा. रोज मुलांशी बोला. आज काय पाहिलं मोबाईलमध्ये, किती वेळ पाहिलं, ते कसं होतं, आवडलं का, वाईट होतं का, याच्यावर बोला. चर्चेमधून बरेच प्रॉब्लेम सुटू शकतात, हे लक्षात ठेवा. डिजिटल ढाल करा. काही बघायला लागलं तर थांबायला सांगा, दीर्घ श्वास घ्यायला सांगा 2-3 वेळा. विचार करायला सांगा की तुम्ही बघताय ते खरं आहे का, ते किती सिरियस आहे आणि त्याच्यासाठी काय करायला पाहिजे. आणि मग निवड करा. जे चांगलं आहे ते निवडा, जे वाईट आहे ते सोडा. हे शिकवायला पाहिजे. याला आपण ढाल म्हणू शकतो. नुकताच सेपियन लॅबचा ग्लोबल माइंड हेल्थ सर्वे झाला 25 मध्ये. त्याच्यावर माइंड हेल्थ, द ॲबिलिटी टू नॅव्हिगेट लाईफ्स चॅलेंजेस अँड फंक्शन्स प्रॉडक्टिव्हली, या सर्वेमध्ये जे कळलं ते भारतासाठी अतिशय वाईट आहे. आपल्याकडे आपला नंबर जगामध्ये 60वा लागतोय आणि आपली मुलं सिरियस विचार करू शकत नाही, ते डीप थिंकिंग करू शकत नाही आणि मीडिऑकर प्रजा वाढत चालली आहे, स्पेशली ॲडोलसंट. हे त्याच्यातून निष्कर्षाला आलं. हे भयानक सत्य आहे आणि हे बाहेर आल्यामुळे आता सगळे खडबडून जागे झाले आहेत आणि 16 वर्षाखालील मुलामुलींना स्मार्टफोन द्यायचा नाही असा काहीतरी नियम करायला पाहिजे. कारण आपल्याकडे काय आहे, ॲडल्ट सिनेमा असतात ते मुलांनी बघायचे नाही, त्याच्यानंतर युनिव्हर्सल बघायचे, पण मोबाईलवर काहीच नाही, सगळंच वाटेल ते विकृत असतं. ते कोणी थांबवायचं? याच्यासाठी हे नियम करणं जरुरी आहे. पालकांनी मुलांसाठी 5 नियम करायला पाहिजे. रोज त्यांच्याशी संवाद साधा. बेडरूम मध्ये फोन नेऊ देऊ नका. एकत्र मोबाईल पाहण्याचा प्रथा, चांगलं पाहिलं तर तुम्ही त्यांना दाखवा, त्यांनी चांगलं पाहिलं तर दाखवा आणि त्यांनी जर वाईट पाहिलं तर त्यांना तुमच्याशी बोलण्याचा विश्वास आला पाहिजे. हे बघा, त्यांना सांगा की काही पाहिलं तर थांबा, श्वास घ्या, विचार करा आणि मग निवडा. हे त्यांना शिकवायला पाहिजे आणि त्यांना एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजसाठी प्रोत्साहन द्यायला पाहिजे. खेळायसाठी, आर्ट्ससाठी, वाचनासाठी आणि कुठलेही प्रयत्न करून यश मिळवायला शिकायला पाहिजे. नुसती पोपटपंची करून विचार न करता कुठलंही काम करण्याची त्यांची जी सवय जर लागत असली तर ती थांबायला पाहिजे. हे महत्वाचं. तुमचा मेंदू किंवा युअर ब्रेन इज मोर पॉवरफुल दॅन ॲप, हे त्यांना शिकवण्याची गरज आहे. ब्रेनला तुमच्या खाद्य द्या, म्हणजे तो चांगला होईल, तो शिकेल आणि तुम्हाला त्याच्यातून चांगलं मिळेल. हे लक्षात ठेवा. सूर्याची किरणं सकाळची रेटिनावर पडल्यावर जे डोपामिन निर्माण होतं ते खूप चांगलं असतं, मेंदूला शांतता देतं. हेही लक्षात ठेवा. आणि शेवटी हा श्लोक सांगते, शनैः पंथा शनैः कंथा शनैः पर्वत लंघनम शनैर्विद्या शनैर्वित्तम पंचैतानि शनैः शनैः. रस्ते हळूहळू पूर्ण होतात, रास्ते धीरे धीरे कटते हैं, कपड़ा भी धीरे धीरे बुना जाता है, पर्वत पर धीरे धीरे चढ़ा जाता है, विद्या और धन ज्ञान धीरे धीरे प्राप्त होते हैं. इन्स्टंट यातलं काहीही बनत नाही, हे लक्षात ठेवा. आणि ही 5 कामं हळूहळू होतात. म्हणून हळूहळू महत्व हे डोपामिनला शांत ठेवतं आणि आपल्यालाही शांत ठेवतं आणि मुलं विचारी बनू शकतात. हे लक्षात ठेवण्याची गरज आहे. हे लक्षात ठेवा. मी आता इथे थांबते. धन्यवाद. याच्या पुढे असेच या विषयावरचे व्हिडिओ चालू राहतील.